नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जग कितीही बदललं तरी काही गोष्टी आपल्या समाजात अजूनही बदलत नाहीत. एकतर गरीब श्रीमंतांमधलं अंतर आणि जाती जातींमधले भेदभाव. आजची ही गोष्ट सुद्धा एका अशाच मुलीची आहे जिची स्वप्न या गरीब श्रीमंतांच्या आणि जातीपातीच्या दलदलीमध्ये पार नष्ट झाली. शीतल, बाबा अभ्यास करतेस? हो, थांबा घेते. बसा, पाणी आणते. बाबा पाणी. दाखवा पाय. अगं तू अभ्यास कर, परीक्षा जवळ आली. बाबा माझा अभ्यास झालाय, तुम्ही थांबा. तो पाय बघू. बाबा मी जेव्हा मोठी ऑफिसर होईल ना की तुम्ही घरी बसून आराम करायचा, असं दारोदारी जाऊन फळाची पाटी नाही विकायची. आणि मी नुसता आराम नाही करायचा, तुझ्या बरोबर तुझ्या गाडीत असं आयटीत बसून फिरणार आहे. असं आई मी एक हंडा घे. अगं शीतल, तू इथं काय करतीस? अगं सोडतो, सोड हंडा. तुझा अंशाला अभ्यास कर. अभ्यास झालाय आई. चल तू, एक मी घेते एक तू घे. आई मी मोठी ऑफिसर झाले ना की तुला एवढा लांब पाणी भरायला यायची गरजच पडणार नाही बघ. अगं आपलं घर असेल मग तिकडे 24 तास पाणी असेल बघ. असं माझ्या गुणाची ग बाय. खूप अभ्यास कर आणि लय मोठी ऑफिसर हो. हो, माझा आशीर्वाद हाय तुझ्या पाठीशी. चल. नीट आहे. दादा तुम्हाला रोज का सोडवायला येतोस? मी एकटी जाईन ना. अरे लहान आहे का मी? अगं तो माझा नेहमीचा रस्ता आहे ना, तुझ्या कॉलेजच्या पुढे तर कामाला जातो मी. दादा मी मोठी ऑफिसर झाले ना की तुला बाईकच घेऊन देते बघ. ए मला नको काय बाईक फाईक. अरे घेते ना, म्हणजे बघ तुला असं उन्हात आणत सायकल चालवायची गरज लागणार नाही. बाईक असेल बटन दाबलं की सुसाट निघायचं. वेडी. आता तू आउट झाली, आता तू डाव घे. हा अगं काय झालं? शीतल बोलली की लगेच येते आणि आली नाही अजून ती. गती कसली येते? अभ्यास करत बसली असेल. कसला अभ्यास? आपण सगळे जाऊन तिला घेऊन येऊया. चला चला. शीतल, 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 शीतल. केळी घ्या, द्राक्षे घ्या, संत्री घ्या. माधू काका, माधू काका. काय रे गणेश? शीतल ताई, काय झालं शीतलला? कोणतरी मारलं तिला. राजू, आपल्या शीतलला काय होणार नाही ना रे? शीतल, 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 शीतल. बाबा. शीतल काय झालं? बाबा मी घरी आलो होतो तेव्हा शीतल रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. बाबा आपल्या शीतलला कोणी का मारलं असेल? बाबा मी सांगतो कोणी मारलं ते. बघितलं का? हे बघ, तूच मारलं ना रे. साहेब हे तुम्ही काय बोलताय? बाबा मी आपल्या शीतलला का मारेन? अहो साहेब, माझं पोरग त्याच्याच बहिणीवर हल्ला का करेल? तर हल्ला का करेल हे पोलीस स्टेशनला गेल्यावर 2 मिनिटात कबूल करेल तो. जगताप याला घ्या. पाया पडतो तुमच्या साहेब, सोडा. साधं पोरग आहे साहेब, बहिणीवर हल्ला नाही करायचा. अरे खून केलाय त्यानं, असं कसं सोडू मी? साहेब राजू, आपल्या राजूला घेऊन गेले.
राजूने खरंच शीतलला मारायचा प्रयत्न केला होता का? जर केला होता तर का, कशासाठी? आणि जर राजूने नाही तर मग तो कोण होता ज्यानं शीतलला मारायचा असा प्रयत्न केला असेल? आणि त्याच्या मागे तरी काय कारण असेल? प्रश्न अनेक होते, पण उत्तरं मात्र कुठल्याही प्रश्नाची मिळत नव्हती. शीतलवर झालेल्या हल्ल्याच्या दुर्घटनेनंतर महादू आणि त्याच्या परिवारापुढे नेमकं काय मांडून ठेवलंय याची त्यांना कल्पनाही नव्हती. जगताप जगताप थांबा जरा. ए माझ्याशी खोटं बोलतोस काय? हा, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. बोल, का मारलं तिला? तो सुरा कुठे ठेवलास ते चाकू? बोल. साहेब मी नाही मारलं तिला. तिच्या रक्ताचे डाग तुझ्या कपड्यावर कसे काय मग? साहेब मी तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. हा बोल. आणि पुढे काय झालं? म्हणून डाग लागले. अच्छा, म्हणजे तू आधी तिला मारलंस नंतर तिला वाचवायचा प्रयत्न केलास का रे? हा? बेशुद्ध आहे. मला वाटलं मेला बेला काय. उठला की पुन्हा सुरू करूया. साहेब माझ्या मुलाला सोडावं. खरंच त्यांनी काय नाही केलं हो साहेब. साहेब तुमचे लय उपकार होतील. सरकार मला तुमच्यावर उपकार करायचे पैसे देत नाही, काम करायचे पैसे देत आहे. पाया पडतो सोडा त्या मुलाला. साहेब खरं सांगतो त्यानं काय नाही केलंय साहेब. मलाही सांग रे, म्हणजे पोरीनं काय उद्योग केले रे? म्हणजे पोराचं एकदम डोकं फिरलास एकदम. बाबा ही शीतल दिवसभर काय उद्योग करायची ना, तिलाच माहिती. आमच्या वर्गात होती, पण जेव्हा बघू तेव्हा भावाचीच बोलणी खात असायची. जगताप त्याला घेऊन जाऊया ना. चला. ए पोरी, आले बाबा. या द्या घेते. बाबा डोळे बंद करा. काय बारक्या पोरावानी खेळ लावला. बाबा अहो करा ना डोळे बंद. उघड का? नाही, आता उघडा. हे तुमच्यासाठी. अगं पण माझ्याकरता शर्ट आणायची काय गरज होती? शाळेत मला स्कॉलरशिपचे पैसे मिळाले ना, त्यातूनच आणला. अगं स्कॉलरशिपच्या पैशानं तुझ्याकरता वह्या पुस्तकं आणायची, शर्ट कशाला आणलास? बाबा अहो ह्या पुस्तकं आहेत माझ्याकडे, आणि काही लागलंच तर तुम्ही आहातच की. हे श्वेता, आला शीतल कुठे? हाय आताच ए शीतल, आले बाबा. काय? हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. वा मोबाईल. महाग असेल ना बाबा? अगं नाही, जुनाच आहे तो, स्वस्तात मिळाला म्हणून आणला. आणि तुला त्या अभ्यासासाठी मैत्रिणींना फोन करायला लागतोय ना, आणि फोन शिवाय चालतोय होय आता? बाबा तुम्ही ना जगातले सगळ्यात चांगले बाबा आहात. काय रे? कुठे कुठे कुठे? साहेब हॉस्पिटलला चाललो होतो, पोरगी ऍडमिट आहे ना. मला तुझ्या घराची झडती घ्यायची त्याचे काय?
माझ्या गरीबाच्या घरात काय सापडणार साहेब? गरीब आहे ना तू, ते कळलं ना आता झडती घेतल्यावर. का रे? अहो साहेब गरीब माणसं आम्ही, नका छळू साहेब. अहो अर्जंट आहे, अर्जंट. अहो हॉस्पिटलमध्ये काय देणं घेणं लागतं, वडील धार माणूस लागतं हॉस्पिटल. हे बघ, आवाज आला त्याचा बघ, काहीतरी मिळालं त्याला. सर काही भेटलं नाही, फक्त हे मोबाईल आणि पुस्तक आहेत. हे होईल. वा. साहेब माझ्या मुलीचा मोबाईल आहे तो. हा? पोलिसांना तपासासाठी फोनची गरज असते. साहेब तिच्या अभ्यासाचा आहे हो साहेब. अहो तिच्या अभ्यास? हा. ए येड्या. अरे तुझी पोरगी हॉस्पिटलमध्ये आडवी पडली आहे, तिला काय या पुस्तकाची गरज आहे? फाडून टाकायची ना. गरज आहे ना साहेब साहेब. हे बघ हे बघ, मीच फाडतोय, बघ मीच. हो साहेब. ए, असा फाडायचा. काय मेहनत केली हे बघ. साहेब. हा? काय मिळालं नाही आपल्याला? हा? आम्ही जातो. हा चल. एका बाजूला हॉस्पिटलमध्ये मरणासन्न अवस्थेत असलेली मुलगी, तर दुसरीकडे पोलीस लॉकअपमध्ये बंद असलेला आपला मुलगा. महादू आणि यशोदा एकाच वेळेला 2 संकटांचा सामना करत होते. पण महादूला आपण मुलांवर केलेल्या संस्कारांवर प्रचंड विश्वास होता. त्याला माहिती होतं की राजू निर्दोष आहे आणि शीतलच्या बाबतीत जे काही झालं त्यामध्ये तिची बिचारीची काहीही चूक नाहीये. मात्र आता या दोघांच्याही हातात आपल्या मुलांसाठी देवाकडे प्रार्थना करण्यापलीकडे काहीही नव्हतं. बाबा आईनी डबा पाठवलाय. अरे वा. बाबा हा फोन कोणाचा आहे? त्या शीतलचा आहे रे. मी घेऊ का? पाहिजे तुला? हो. चल घे, जा खेळ जा. शीतल ए बाळा. आले बाबा. बाबा हे हाताला काय लागलं तुमच्या? बघू. थांबा मी औषध घेऊन येते. अगं थांब, एवढं काय नाही लागलंय. हळद लावली की होईल बरं, काळजी नको करू. नाही थांबा मी औषध हे बघ पुस्तकं आणली तुझ्या करता बघ. बाबा तुम्ही पण ना, थांबा मी औषध घेऊन येते. अगं बाबा तुम्ही 20 रुपये वाचवण्यासाठी औषधाला नाही बोलताय आणि इतकी महाग पुस्तकं घेऊन आलात शीतलसाठी. अरे मी बाप आहे तुमचा. तुम्हाला लेकरासनी जरा बी आनंद नाही देऊ शकलो तर बाप असून काय उपयोग? थांबा. ए बाळा, बाबा इथंच आहे, बाबा इथंच आहे. अहो डॉक्टर बोलवा. आम्ही बसते, तुम्ही डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, बाबा आहेत शीतल. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, शीतलला शुद्ध आली. या ना चला. मी पण आई आहे इथे. शीतल डॉक्टर बघा ना माझ्या. अहो काय झालं परत? डॉक्टर, डॉक्टर. हो शीतल. डॉक्टर अहो काय झालं शीतलला? काय नाही, ती अनकॉन्शियस झाली, म्हणजे परत बेशुद्ध पडली. अहो परत बेशुद्ध झाली होती. शीतल. साहेब मी खरंच काय नाही केलं साहेब. इकडे चुपचाप सही करायचा. बाबा काय रे? बाबा माझ्या हातून एक मोठी चुकी झाली आहे. काय झालं रे? शीतलचा फोन हरवलाय. ते चूक कसली झाली रे? मोठा फोन आहे तुझ्याकडे तो? हो. हा मग जा खेळ जा. हो बाबा. द्या.
बघ राजू, माझं डोकं फिरायला लागलं बरं का. जशी तुझी बहीण त्या हॉस्पिटलमध्ये सडते ना, तसं तुला मी इथं कायमचा सडवेन. पेपर दे रे. हे बघ, चुपचाप याच्यावर सही कर. काढ ते. साहेब तुम्ही माझ्या मागे इतका हात दूर का लागलात? मी तुमचं काय वाकडं केलंय? तू काय केलं नाहीस रे. तुझ्या बहिणीमुळे माझ्या पोराला कॉलेजमधून काढून टाकलंय. एवढंच नाही, माझ्या मुलाला दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाहीये. माझ्या पोराला मला डॉक्टर बनवायचं स्वप्न होतं रे. तुझ्या बहिणीमुळे माझ्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरलंय. माझ्या पोराचं करिअर बर्बाद झालंय. तुझ्या अख्ख्या कुटुंबाला बर्बाद करणार आहे मी. चल सही करायच्यावर सही कर. नाही, मी सही नाही करणार. सही करणार का नाही तू? नाही. सही करणार का नाही तू? असं म्हणतात दिवस बदलायला वेळ लागत नाही. पोलीस सब इन्स्पेक्टर काटकरचा मनमानी कारभार त्याच्याच हाताखाली काम करत असलेल्या एका हवालदाराला खूपत होता. आणि याच हवालदारानं कोणाच्याही नकळत आपल्या मोबाईलवर जेलमध्ये राजूवर होत असलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर अपलोड केला. हा व्हिडिओ क्षणार्धात सगळीकडे व्हायरल झाला. त्याची वरिष्ठांनी दखल घेतली. काटकरला अटक करण्यात आली आणि या केसचा तपास करण्यासाठी एका कर्तव्यदक्ष आणि मेहनती अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. सर, मर्डर स्पॉटवर आपल्याला कुठल्याही प्रकारचं मर्डर वेपन सापडलेलं नाही आणि महादूच्या घराच्या आजूबाजूला सुद्धा कुठलंही वेपन सापडलेलं नाही. शिवाय शीतलचा मोबाईल देखील चोरीला गेला. त्यामुळे आपल्याकडे असा कुठलाही ठोस पुरावा नाही आहे जेणेकरून राजूने हा खून केलाय त्याच्या बहिणीचा हे आपल्याला समजेल. राणे, ही केस आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला या महादूच्या शेजाऱ्यांशी आणि गावातल्या लोकांशी बोलावं लागेल. चला. सर, गावात एवढी माणसं आहेत, त्या महादूच्या घरी कोणी कोणाला येता जाताना कसं पाहिलं नाही? असं कसं होईल? हे बघा, दिवसा ढवळ्या या गावात एक गंभीर घटना घडली आहे. एका मुलीचा खून करण्याचा प्रयत्न केला गेलाय. कोणी काहीच पाहिलं नाही. हे बघा, कोणी असं हवेतून तर आला नसेल ना? कोणाला तरी काहीतरी संशयास्पद आढळलं असेल, कोणीतरी काहीतरी पाहिलं असेल. तुम्ही बोलत का नाहीये? आम्ही काहीच पाहिलं नाही. हे बघा, शीतल तुमच्या गावातली मुलगी आहे. गाव म्हणजे एक कुटुंब असतं. या नात्याने ती या कुटुंबाचा एक भाग झाली. ती आता हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात उभी आहे, तरी सुद्धा तुम्ही कोणी काय बोलत नाही. हे बघा, ज्यावेळी शीतलचा खून करण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळी त्या राजूला कोणी घरात येताना किंवा जाताना पाहिलं का? की आणखी दुसरा कोणी होता? हो साहेब, आम्ही खरंच सांगतोय, आम्हाला काहीच माहित नाही. कविता, काय करते इकडे? जा बाळा, अभ्यास कर. डॉक्टर. येस सर. कशी आहे तब्येत शीतलची? आम्हाला तिला काही प्रश्न विचारायचे आहेत, विचारू शकतो? तिची तब्येत थोडी नाजूक आहे. श्वास घ्यायला पण त्रास होतोय. तरी तुम्ही प्रयत्न करून बघा. थँक्यू. शीतल, 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 हे बघ, तुझ्याबरोबर जे काही झालं ते खूपच वाईट झालं. हे ज्याने कोणी केलं त्याला शिक्षा व्हायलाच हवी. त्यासाठी तुझी आम्हाला मदत लागेल. मला सांग, ते कसं झालं? घरी कोण आलं होतं? तू ओळखतो त्याला? कोण होता तो? नाव काय त्याचं? बोल. कर कर, प्रयत्न कर. जमेल तुला. बोल बोल. सर प्लीज, तिला श्वास घ्यायला त्रास होतोय. तुम्ही प्लीज आत्ता काही तिला विचारू नका. सॉरी. रिलॅक्स होतो. सर, मी शीतलला भेटायला गेलो होतो. शीतलने काही स्टेटमेंट दिलं का? सर, ती काही बोलू शकली नाही. हां, पण तिने कोणीने सांगितलं की तिला कोणीतरी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ती नाव सांगू शकली नाही कारण तिला श्वास घ्यायचा खूप त्रास होत होता. सर,
हे बघा जाधव, आरोपी काटकर हा आपल्या फोर्स मधला आहे. आपल्या डिपार्टमेंटला लागलेला हा डाग आपल्याला लवकरात लवकर पुसावाच लागेल. येस सर. जय हिंद सर. सर या मुलीला तुमच्याशी काहीतरी बोलायचं. नाव काय तुझं? कविता. काय सांगायचं तुला? शीतलला राजू दादाने नाही मारलंय. कविता काय झालं? हा? शीतल 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 तिला हॉस्पिटलला घेऊन जाऊया. शीतल शीतल. सर, असं तर नसेल की शीतलवर कोणीतरी चाकूने वार केला आणि बाहेरून कडी लावून तो पळून गेला असेल? होऊ शकतं. बरं मला सांग कविता, या शीतलला कोणी मारण्याचा प्रयत्न केला असेल, काही सांगू शकतेस? मला नाही माहिती सर. मी तर माझ्या मैत्रिणींसोबत बाहेर खेळत होते आणि शीतलवर हल्ला होण्याच्या 1 तासाआधी ती मला भेटून गेली होती. ती म्हणाली की मी अर्ध्या तासात परत येते, पण त्यापुढे मला नाही माहिती सर काय झालं. बरं मला सांग, या शीतलचं कोणासोबत असं खास वेगळं नातं वगैरे होतं का? म्हणजे मला म्हणायचं की तिचं कोणी मित्र वगैरे खास होता का, एखादा मुलगा? म्हणजे तुला कळतंय ना मला काय म्हणायचं? हो सर, पण तसं काहीच नव्हतं. शीतल कॉलेजमध्ये माझ्यासोबतच असायची. हां, पण ती 2 तासासाठी कुठेतरी रोज निघून जायची. मी अनेकदा तिला विचारायचा प्रयत्न केला, पण ती तो विषय नेहमी टाळत होती. इनफॅक्ट मी सगळ्यांना बोलायची की ती माझ्यासोबत खेळतीये. ठीक आहे बाळा, तू येऊ शकतेस. काळजी घे बाळा. राणे सर. त्या राजूला सोडून द्या. सर. राजू राजू बघ ना काय अवस्था झाली आपल्या शीतलची, काहीच बोलत नाही. शीतल शीतल. ते काही असलं ना तरी उगाच नको त्या भानगडी करू नको. शीतल ती चांगली मुलं नाही आहेत. तुझं काहीतरी बरं वाईट करतील अशी भीती मला सारखी वाटत असते. दादा, ते माझं काहीच बरं वाईट करू शकणार नाही. अरे मी सरकारी अधिकारी व्हायचे स्वप्न बघते. असं सोम्या गोम्या कोणालाही घाबरू होय? शीतल ते काही असलं ना तरी तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे, कळलं? अभ्यासाचं तू मला सांगणार. तुला पण 10वीत चांगले मार्क मिळाले होते ना, मग तू का नाही पुढे शिकला? मग काम कोण करणार? आपल्या दोघांना शिकवावं एवढी पप्पांची ऐपत आहे नाही ना? आणि माझ्यापेक्षा तू नक्कीच हुशार आहेस. तुझ्यासाठी ना मी पाहिजे ते काम करेन. हां, आणि अजून एक गोष्ट, हे असं ना उठसूट छोट्या मोठ्या गोष्टींवरून माझ्याशी भांडायचं नाही, कळलं? मोठा भाऊ आहे मी तुझा. चिमटा काढू शकते ना? काय केली तू आज? राजू नाही 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 साहेब, अहो कोणी सांगितलं तुम्हाला? समजा खोटं आहे ते. अहो आमच्या शीतलला तिचं कुटुंब आणि तिचा अभ्यास एवढंच आयुष्य होतं. अहो साहेब, खूप मोठी स्वप्न होती तिची. साहेब, माझ्या बहिणीने त्या इन्स्पेक्टर काटकरच्या मुलाला रंगेहात पकडलं होतं. तो मुलींच्या बाथरूममध्ये जाऊन त्यांचे व्हिडिओ काढायचा साहेब. म्हणून इन्स्पेक्टर काटकर आणि त्याचा मुलगा टूक धरून होते शीतलवर. बरं, या काटकरच्या निष्काळजीपणामुळे तुमच्या शीतलचा जो मोबाईल हरवला त्याचा नंबर आम्हाला हवाय. आहे का तुमच्याकडे? आहे ना साहेब, माझ्या डायरीत लिहिलंय तिने. राणे, ठीक आहे, या तुम्ही. राणे सर. त्या नंबरच्या डिटेल्स काढा. हे घ्या.
सर हा शीतलचा कॉल रेकॉर्ड आहे. सर यामध्ये हा एक संशयास्पद नंबर आहे. या नंबरवरती शीतलचं सतत बोलणं व्हायचं. अभय देशमुखच्या नावावर हा नंबर रजिस्टर आहे. त्याचा ॲड्रेस सुद्धा आपल्याला मिळाला आहे. सर एक महत्त्वाची गोष्ट, शीतलचं टॉवर लोकेशन रोज कमीत कमी 2 तास हे अभयच्या घराजवळचं दाखवतंय. म्हणजे ही कविता खरं बोलत होती. राणे, या अभयची जरा चौकशी करून या. सर अभय देशमुख इथेच राहतो का? हो, बोलवा त्याला, आम्हाला त्याच्याशी थोडं बोलायचंय. तो घरामध्ये नाहीये. काय झालं साहेब? तो माझाच मुलगा आहे, सांगा ना. इथून जवळच एक वस्ती आहे, शीतल नावाची मुलगी तिथे राहते. तिच्याबद्दल थोडी चौकशी करायची होती अभयकडे. त्याची मैत्रीण आहे का ती? त्या वस्तीतल्या मुलीशी माझ्या मुलाची कशी मैत्री असेल बरं? का असू नये? आमचा आणि त्यांचा काही संबंध येत नाही. अभयचा फोन स्विच ऑफ येतोय. तो घरी आला की सांगा त्याला पोलीस स्टेशनवर बोलवलंय. ठीक आहे. सर मी अभय देशमुखच्या घरी जाऊन आलो. तो घरी नव्हता, पण त्याच्या आईशी बोलणं झालं. सर शीतल आणि अभय नेहमी एकमेकांशी फोनवर बोलायचे. शिवाय रोज संध्याकाळी शीतलच्या मोबाईलचं टॉवर लोकेशन त्या अभयच्या घराच्या जवळ दाखवतंय. त्याची आई म्हणाली की शीतल नावाची कोणतीही मुलगी या अभयच्या परिचयामध्ये नाही. म्हणजे अभय आणि शीतल एकमेकांना भेटतात हे कदाचित त्या अभयच्या आईला माहीत नसावं. या अभयशी काही बोलणं झालं? सर तो घरी नव्हता आणि त्याचा फोनही नॉट रिचेबल येतोय. ठीक आहे, तुम्ही या शीतलच्या कॉलेजमध्ये जाऊन जरा चौकशी करा. सर सॉरी. काय? अगं शीतल, शीतल अगं उठ ना गाव. काय झालं माझ्या शीतलला? हो सर, सगळ्या डिटेल्स मिळतील. मी तुम्हाला अपडेट करतो सर. जय हिंद सर. सर मी शीतलच्या कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करून आलो. सगळ्यांचंच असं मत आहे का शीतल ही एक खूप चांगली आणि हुशार विद्यार्थिनी होती. पण सर वैभव आणि त्याचे वडील काटकर या दोघांबद्दलही सगळ्यांचीच मतं वाईट आहेत. हे दोघंही शीतलवर सूड उगवण्याच्या प्रयत्नात होते, कारण वैभवला कॉलेजमधून रस्टिकेट करण्यात आलं होतं. सर हा शीतलचा मोबाईल ऑन झाला होता. मी जेव्हा याच्यावर कॉल केला तेव्हा एका माणसाने तो उचलला होता. मी त्या माणसाला बोलवलंय, तो आतमध्ये बसलाय. चला. म्या काही नाही केलं साहेब. म्या चोरी नाही केली. मी गुरं चारायला गेलो होतो तेव्हा मला हे फोन सापडला जंगलात. सर काटकरने आपल्याला सांगितलं की त्याने शीतलचा मोबाईल वैभवला म्हणजे त्याच्या मुलाला दिला होता आणि वैभवकडून हा मोबाईल चोरीला गेला होता. सर वैभवचे कॉल रेकॉर्ड काढले.
त्याच्यामध्ये संशयास्पद असं काही जाणवलं नाही. पण हा वैभवचा मित्र निलेश, त्याचे कॉल रेकॉर्ड काढल्यावर मात्र त्यामध्ये एक संशयास्पद गोष्ट जाणवली. ही बघा. सर मी काय नाही केलंय सर. सर मी शीतलवर प्रेम करायचो, पण याची कल्पना शीतलला नव्हती. पण हे सगळं सर वैभवला माहीत पडलं. म्हणजे वैभवने शीतलचा खून केला? नाही सर, ज्या दिवशी हे सगळं शीतलसोबत घडलं त्या दिवशी वैभव माझ्यासोबत होता. म्हणजे आम्ही दोघं पिक्चर बघायला गेलो होतो. सर अभय आज सकाळीच त्याच्या घरी आलाय. अभय देशमुख. सर काय सांगताय तुम्ही? शीतल सोबत एवढं सर्व घडलंय मला खरंच माहिती नाहीये. आम्ही आधी सुद्धा येऊन गेलो. तुमच्या आईने सांगितलं की तुम्ही शीतल नावाच्या कुठल्याही मुलीला ओळखत नाही. काय? आई, सर इकडे येऊन गेले, तू मला सांगितलं का नाही? तू उगीच काळजी करशील म्हणून नाही मी तुला सांगितलं. सर शीतल खूप खरंच चांगली मुलगी होती आणि अभ्यासातही हुशार होती. ॲक्च्युली दोघंही आम्ही एकाच कॉलेजला होतो. ती मला ज्युनियर होती सर. तिला अभ्यासात मदत लागायची म्हणून आम्ही दोघं भेटायचो. सर ती खूप मेहनती होती. तिला ना स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं सर. तिला तिच्या आईवडिलांना ना खूप सुखात ठेवायचं होतं. राणे काय इन्फॉर्मेशन? सर मी अभयशी बोललो. त्याचं म्हणणं आहे की नोट एक्सचेंज करण्यासाठी तो शीतलला भेटत होता आणि हे तो त्याच्या आई समोर बोलला. सर या दोघांचं भेटणं कदाचित तिला माहीत नसावं. पण शीतलला ओळखत नाही असं अभयची आई काय म्हणाली असेल? सर मी अभयच्या आजूबाजूला सुद्धा चौकशी केली. त्याच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं म्हणणं आहे की यांच्या घरातून रोज भांडणाचे आवाज यायचे आणि अभयच्या आईला असा संशय होता की अभयचं बाहेर कुठेतरी लफडं आहे. बाहेर म्हणजे या शीतल आणि अभयचं लफडं असणार असंच तिला वाटत असणार. एक काम करा, या अभयच्या आईच्या डिटेल्स काढा आणि अभयला बोलवून घ्या. सर मी बाहेरगावी गेले असल्यामुळे मला शीतलबद्दलची माहिती नाही मिळाली. ॲक्च्युली सर आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. त्या दिवशी माझी आई बाजूला होती म्हणून सर मी तुम्हाला अर्धवट माहिती दिली. ॲक्च्युली आम्ही दोघं पण एकाच कॉलेजमध्ये होतो सर. मी तिचा सिनियर असल्यामुळे तिला अभ्यासामध्ये मदत करायचो आणि शिकवण्याच्या दरम्यान आमच्या दोघांची जवळीक वाढली सर. आमच्यात प्रेम निर्माण झालं आणि जेव्हा ही गोष्ट माझ्या आईला कळाली तेव्हा तिची चिडचिड व्हायला लागली. कारण ती आमच्या जातीतली नव्हती आणि ती गरिबी होती म्हणून त्याच्यावरून आई वाद घालायची. तेव्हाच आईने माझ्याकडून वचन घेतलं की तू इथून पुढे शीतलशी काही संबंध ठेवणार नाही म्हणून. ठीक आहे, येतो. सर हे देवयानी देशमुख यांच्या डिटेल्स. तुम्ही पोलिसात म्हणून कोणावर काहीही आरोप लावणार? हे बघा, आम्ही पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करत नाही. तुमचे कॉल रेकॉर्ड्स आणि मोबाईल लोकेशन आमच्याकडे आहेत. ज्या दिवशी शीतलचा खून झाला त्या दिवशी तुमचं मोबाईल लोकेशन तिच्या घरीच दाखवत आहे. एखादी बाई एखाद्या कामासाठी कोणाच्या घरी जाऊ शकत नाही का? जाऊ शकते, बिलकुल जाऊ शकते. पण तुमच्यासारखी जातपात सोवळं मानणारी बाई नाही जाऊ शकत. हे बघा, खरं काय ते सांगा, नाही तर आमच्याकडे अजून वेगळ्या पद्धती आहेत खरं जाणून घेण्याच्या. हो, मीच केला तिचा खून. माझ्या पोरावर काय जादू केली होती काय माहिती नाही. रोज माझा मुलगा तिला भेटायला जायचा. परक्या जातीची मुलगी मी सून करून घेऊ का? माझ्या घराण्याला काय बट्टा लावायचा मला? शीतल, अरे मॅडम तुम्ही इथे? अगं हे बाजूच्या मंदिरामध्ये दर्शनाला आली होती मी. म्हटलं तुलाही भेटून जावं. बसा ना, मी चहा करते तुमच्यासाठी. मॅडम बसा ना, 2 मिनिटात चहा होईल. शीतल, तू माझ्या मुलाला भेटतेस, ह्यापुढे माझ्या मुलाला भेटायचं नाही. आमचं घराणं बघ, नाहीतर तुझ्या घराण्याचा पत्ताच नाहीये. अहो असं काय बोलता तुम्ही? अभयचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि माझंही त्याच्यावरती खूप प्रेम आहे. पुढे जाऊन आम्ही लग्नही करणार आहे.
बसा ना तुम्ही, मी लगेच चहा करते. मॅडम, माझ्या घराण्याची सून बनणार काय तू? माझ्या खानदानाला बट्टा लावायला निघालीस? माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करणार तू? हा? शीतलला मारण्यासाठी वापरलेला चाकू तो कुठे? गावाच्या बाहेरच्या नालीत टाकून दिला मी. शीतलला अजून बरंच शिकायचं होतं. तिच्या आई वडिलांची खूप सारी स्वप्न होती जी तिला पूर्ण करायची होती. जातीचा फुका अभिमान, घराण्याची खोटी प्रतिष्ठा आणि तुमच्या या अहंकारामुळे तुम्ही एका निरागस मुलीचा जीव घेतलात. लाज वाटायला हवी तुम्हाला. घेऊन जाय ना. आई, बाबा, बाबा 10वीचा रिझल्ट लागलाय. आपली शीतल जिल्ह्यात पहिली आले बाबा. हा बघा तिचा फोटो आलाय. बघा ना, आपली शीतल पहिली आली. तुझा फोटो बघा, पेपरात आला तिचा फोटो. आता काय फायदा? आपल्या शीतलची स्वप्न तिच्या बरोबरच संपली. नाही बाबा, मी आपल्या शीतलची स्वप्न मरू देणार नाही. बाबा, ऍडमिशन घेतलंय. शीतलची स्वप्न आता मी पूर्ण करेन. मी शीतलसाठी शिकेन बाबा. PSI काटकरला राजूवर खोट्या केसेस टाकून त्याला जेलमध्ये टाकण्याच्या आरोपाखाली आणि जेलमध्ये त्याचा छळ करण्याच्या आरोपाखाली, तर देवयानीला शीतलच्या खुनाच्या आरोपाखाली 302 कलमांअंतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली. एकीकडे मुलींना गरिबीमुळे साधं शिक्षण सुद्धा घेता येत नाही, तर दुसरीकडे कुटुंबाची प्रतिष्ठा आणि जातीचा अभिमान ही असली कारणं मुलींच्या लग्नासारख्या महत्वाच्या निर्णयाच्या आड येतात आणि त्याला विरोध केल्यावर अनेकदा या मुलींना मरण सुद्धा पत्करावं लागतं. जातपात, उच्च नीच, श्रीमंत गरीब यातला भेद जेव्हा मिटेल तेव्हा खऱ्या अर्थानं समाज म्हणून आपण प्रगती करू शकू. याच विचारांसह मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन केससह. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.